आज माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आज पुण्यतिथी दिवस आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रात सैनिकांसाठी उत्सवाचा आणि ताकद देणारा आणि स्फूर्तपणे लढणारा दिवस आहे, जे त्यांनी प्रेरणा दिली शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला। परंतु शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या शिवसेनेकडून प्रत्येक शिवसैनिकाकडून बाळासाहेब ठाकरेंनी दसऱ्याच्या मेळाव्यात शब्द घेतला आहे, तो आमच्यापासून शब्द घेतला आहे का जो मला साथ दिली तशी माझ्या उद्धवला आणि आदित्यला साथ द्या आणि ती साथ आम्ही मरेपर्यंत देण्याचं त्यांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन पाळण्यासाठी पूर्ण ज्येष्ठ सैनिक आणि त्यांची असणारी संतान आम्ही त्यांना प्रेरणा देतो का लढणारा माणूस एकच होता, ते माननीय बाळासाहेब ठाकरे होते आणि त्या प्रेरणेने आम्ही पण आमचे मुलं पण आज त्या भावनेने आज शिवसेनेबरोबर जॉईंट आहेत आणि शिवसेनेबरोबर शिवसेनेचं काम करतात। त्याच्यामुळं बाळासाहेबांच्या ज्यावेळेस गाठीभेटी झाल्या, मी एक सांगतो मला माझं उदाहरण, ज्यावेळेस मी मातोश्रीवर गेलो आणि साहेबांना मी वाकून ज्यावेळेस पाय पडायला लागलो ते म्हणले, मला लगेच ओढलं त्यांनी वर, मला सांगितलं पाया पडायचं नाही, सैनिकाने पाया पडायचं नसतं, लढायचं असतं। आलं लक्षात, हे माझ्यावर बितलेली गोष्ट आहे। फक्त साबीरभाई आणि मी हेच होतो, आम्ही तिघंजण। ज्यावेळेस मला गाठ घालून द्यायला गेले साहेब तर त्यावेळेस मी वाकलो ज्यावेळेस तर त्यांनी मला ओढलं, हे म्हणले लढायचं आहे, पाया पडायचं नाही। आणि आजपासून तर त्या साहेबांनी आणि त्याला सांगितलं लढवा, म्हणजे त्यावेळेस मी लहान होतो, पहिल्यांदा ज्यावेळेस गाठ झाली त्याच्यावर अनेक गाठी झाल्या, अनेक त्यांचे घेण्यासारखे, त्यांच्यावर आपली ताकद काय, कुवत काय त्यांच्यावर बोलायची, फक्त त्यांचं ऐकायचंच होतं आपल्याला। अनेक अनुभव आहे त्यांचे। किती वर्षापासून मी शिवसेनेतून मुंबईत होतो, त्या टायमाला शिवसेनेत होतो। इथं नारायणगावमध्ये शिवसेना नव्हती, नारायणगावला आलो इथं काँग्रेस होती, त्याच्यानंतर मग शिवसेना आली आणि शिवसेनेत तेव्हापासून जॉईंट झालो, तेव्हापासून आम्ही आणलीच सेना इथं आणि तिथून पुढून आम्ही शिवसेनेतच जॉईंट आहे।